नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत जमिनीच्या व्यवहारातून एक जणाची तब्बल 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय पांडुरंग नरवडे, वय वर्ष 55, राहणार औंध, पुणे यांची आरोपी मोहन जयवंत येवले, वय वर्ष 58 व त्यांची पत्नी राहणार आडले खुर्द यांनी आडले खुर्द येथील गट क्रमांक 255 मधील सुमारे 15,000 चौरस फूट जागेबाबत फिर्यादीसोबत करार केला होता. मात्र व्यवहार पूर्ण करून खरेदी खत करून न देता आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून RTGS द्वारे 20 लाख रुपये तसेच 6 लाख रुपये एकूण 26 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या संदर्भात फिर्यादी यांनी आरोपींस व्यवहाराबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे हे करीत आहेत. मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मावळ तालुक्याचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे असल्याकारणाने येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे व या वाढत्या भावामुळे या व्यवहारात अनेक गैरप्रकार वाढत आहेत. त्यामुळे जमीन खरेदी विक्री करीत असताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.